हॅलो गाईज, बॅक टू माय चॅनल. मम्मी आज पूजा करू राहिली, तर तुम्ही बघा आणि लाईक अँड सबस्क्राईब सगळं करा. तर आज आपल्या चॅनलमध्ये प्रथमेशने तुमचं स्वागत केलेलंच आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. तर मग आज सकाळचं सर्व कामे आवरून तर आता मी बसलेली आहे. पूजा मांडायची होती, तर जवळजवळ 11 वाजत आले होते. मी 11 वाजता पूजा मांडायला घेतलेली आहे. तर पहिले थोडं स्वच्छ पाट करून पाटावर कपडा अंथरून घेतलेला आहे स्वच्छ असा. त्यानंतर मी पहिले थोडे तांदूळ ठेवले. त्या तांदळावर मी महालक्ष्मीची फोटो आहे माझ्याकडे, तो फोटो ठेवला. त्यानंतर अजून तो बाजूला थोडेसे थोडे तांदूळ ठेवून त्याच्यावर लक्ष्मी यंत्र, श्रीयंत्रसुद्धा ठेवलेलं आहे. त्यानंतर मी बाजूला आपल्याला कलश ठेवायचा आहे. त्या कलशासाठी मी खाली अष्टदल फुलाचं करून घेतलेलं आहे. तुम्ही नुसती राससुद्धा ठेवू शकता. त्यावर मी नंतर तांब्याचा आपला लोटा घेतलेला आहे. त्यावर मी पूर्ण स्वास्तिक आणि 5 बोट आपले कुंकू आणि हळदीचे केलेले आहे. आणि ते मग मी ठेवलं. त्यामध्ये मी 70 ते 80% पाणी टाकलेले. थोडंसं रिकामं ठेवलेलं, कारण आपल्याला हे फांटे ठेवायचे असतात. त्याने ते पाणी बाहेर नको यायला म्हणून मी थोडंसं रिकामं ठेवलेलं होतं. मग सर्व ते आपले झाडांची जे पानं असतात फळांची फुलांची, ते मी सर्व त्यात ठेवलेली आहे. त्या बाजूला मी 2 पानाचा विडा ठेवून त्यावर मी महालक्ष्मीसाठी ते खारीक खोबरं असतं, हळकुंड वगैरे असतं, ते ठेवलेलं आहे. त्यानंतर त्याच बाजूला थोडंसं मी 2 पानं ठेवून एक सुपारी स्थापन केलेली आहे. गणपतीच्या स्वरूपात सुपारी स्थापन करतात ती ठेवलेली आहे. तर मी सर्व काही कलश वगैरे मांडून घेतला आणि मी त्याच्या कलशाच्या बाजूला धागाच बांधायचं विसरून गेले होते. त्यानंतर मग मी ते काही वापस काढलं नाही. मला नाही आवडणं, म्हटलं पूर्ण काढायचं पुन्हा ठेवायचं म्हणून काढलं नाही. मग मी आता तसंच कलशाला पूर्ण धागा बांधून घेणार आहे. त्यानंतर मी नारळ वगैरे व्यवस्थित ठेवून कलश स्थापन करून घेणार आहे. तर आजचा आमचा हा गुरुवार, पहिला गुरुवार खूप छान गेला. खूप छान पूजा झाली माझीवाली. आणि सकाळची सर्व कामे आवरून मी पूजेला बसलेली होती. त्यानंतर निवांत अशी पूजा चाललेली होती माझी, म्हणजे एकदम शांतपणे पूजा वगैरे मांडण्याचं चालू होतं. तसे देवाऱ्यातले देव वगैरे सगळे ते सुद्धा धुवून घेतलेले होते. जो नेहमीचा देवाऱ्यातला कळस असतो तो सुद्धा व्यवस्थित धुवून स्वच्छ करून त्याची सुद्धा पानं वगैरे बदलून तो सुद्धा कळस भरून ठेवलेला होता देवाऱ्यामध्ये. आणि प्रथमेशची अंकलिपी फाटलेली होती. ती अंकलिपी तो माझ्याजवळ आणून दाखवत होता. माझी पूजा मांडायचं चालू आणि त्याचं ते अंकलिपीचं चालू, मम्मी हे फाटलं तसं फाटलं, मध्ये मध्ये त्यांचं चालूच असतं. तर कशी मांडली आहे मी पूजा, एकदम साधी आणि सिंपल मांडलेली आहे. मला तर आवडली, खूप मन प्रसन्न होतं. घरात काही पूजा वगैरे असली तर खूप छानही सुद्धा वाटतं. तर अशा प्रकारे मी, आणि त्यानंतर संध्याकाळी मी नैवेद्य दाखवण्यासाठी खीर करणार आहे. देवीला गोड नैवेद्य दाखवण्यासाठी खीर करणार आहे. पूजा वगैरे सर्व मांडून झाली, पूजा झाली. त्यानंतर मला वाचायची होती पोथी, तर म्हणून मी सर्व आता पुन्हा हातपाय म्हणजे थोड्या वेळात मी बसून घेतलं. त्यानंतर मी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून आले आणि पुन्हा एकदा देवपूजा वगैरे केली, हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि मग घेतली पोथी वाचायला. मग पोथीचा पूर्ण जो पुस्तकातलं जे अध्याय राहतो तो पूर्ण मी वाचून काढला आणि मी बाहेर रांगोळी काढलेली ही आहे रांगोळी. त्यानंतर उंबऱ्याजवळ मी ते हळदीचं लेपन करत असते दर गुरुवारी, ते सुद्धा करून घेतलेलं होतं. मग संध्याकाळी आम्ही आरती वगैरे केली आणि आरती करता करता प्रथमेशला आरती पहिले घ्यायची असते, मग त्याने आरती वगैरे घेतली
आरती झाली आमची, त्यानंतर आम्ही निवद वगैरे दाखवून आणतो. तर आजचा पहिला गुरुवार हा खूप मन प्रसन्न करणारा होता. घरामध्ये घरसुद्धा प्रसन्न झालं, म्हणजे आपल्या घरामध्ये पूजा अर्चा होते, आरती वगैरे धूप दिवा होतो. तो खूप सुंदर आणि मन प्रसन्न होऊन जातं घरामध्ये. तुमचं पण सांगा कसा अनुभव होता आजचा गुरुवारचा, पहिल्या गुरुवारचा. माझा तो खूप छान होता. त्यानंतर मग मी निवद वगैरे देणार होते, मग आम्ही जेवण करणार होतो, सर्व उपवास सोडवायचा होता मला. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून आभार आणि सबस्क्राईब